आयुष्यान हे भिजावे, सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे, स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे, जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो, घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे अनावर हो, चाहुल कुणाची त्यावर हो, घन आज बरसे अनावर हो, सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे, स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे. गाण्याच्या ओळी ऐकल्या की आपल्या लक्षात येतं की श्रावण महिन्याचा आगमन झालेला आहे. श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतात गजबदार पानं, हिरवी झालेली झुडपं, फुलांनी भरलेलं रानमाळ आणि आकाशामध्ये फुललेला इंद्रधनुष्य. सरसर सरसर सरे येतात आणि कोळवून लगेचच पडतं. असा हा श्रावण महिना. श्रावण महिना हा व्रतवंतलांचा सात्विक असा पवित्र महिना. या श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने लोक महादेवाची आराधना करतात. पहिला सोमवारी किंवा श्रावण महिन्याच्या बरेच सोमवारी भक्तिभावाने भाविक महादेवाची पूजा करतात, उपवास करतात. त्यानंतर येते ती नागपंचमी. नागपंचमीच्या सणाला पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना शेतकऱ्यांचा मित्र नागोबा याची प्रतिकृती स्थापन करून वारुळाला जाऊन महिला सुवासिनी त्या ठिकाणी दूध लाह्यांचा नैवेद्य देतात. नंतर येते ती म्हणजे नारळी पौर्णिमा. त्यानंतर येते मंगळागौर. आता या मंगळागौरमध्ये नवीन लग्न झालेल्या सुवासिनी एकत्र येईल. वेगवेगळ्या कुंडीचे प्रकार खेळतात. हळदीकुंकवाचा कार्यक्रम होतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना बाहेर जायला मुभा नव्हती, त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र यायच्या आणि आनंद व्यक्त करायचा. अशा विविध सणांची रेंज असलेला श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये येतो रक्षाबंधन. आता रक्षाबंधन म्हटलं की आपल्या भावाविषयी असलेलं प्रेम, त्याच्याविषयी असलेला आदरभाव आपण राखीसारख्या सुंदर धाग्यातून त्याच्या हातावरती बांधतो आणि त्या प्रेमाचं प्रतीक ही राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करत असतो. नंतर कृष्णाच्या विविध कला साजऱ्या करत असताना, कृष्णाच्या विविध कला आठवत असताना आपण साजरा करतो गोपालकाला. थरावर थर देऊन सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात. आणि त्याचबरोबर आपण साजरा करतो तो बैलपोळा. शेतीमध्ये राबराब राबणारा बैल, आपण बैलपोळ्याच्या निमित्ताने त्या बैलाविषयी देखील कृतज्ञता व्यक्त करत असतो. पुरणपोळीचा नैवेद्य त्याला खाऊ घालतो आणि अशा विविध सण आपण त्या ठिकाणी साजरे करतो. नारळी पौर्णिमेला देखील समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना आपण समुद्रामध्ये नारळ सोडतो. आपण म्हणण्यापेक्षा होळी बांधव त्या ठिकाणी समुद्राची पूजा करतात आणि त्या समुद्रामध्ये सोन्याचा नारळ सोडून कृतज्ञता व्यक्त करतात. असा हा सणांचा राजा, सर्वांना हवा हवासा वाटणारा, सात्विकतेचं प्रतीक असणारा, पाचूसारखा हिरवागार असणारा श्रावण महिना प्रत्येकालाच हवा हवासा वाटत असतो. धन्यवाद. कपारी झरे वाहती जुळून
दिसतंय दूध पडे उई, श्रावण महिन्यात असं वाटतं बिलकुल राहावं जवळ माझ्या या नागडे उई, श्रावण महिन्यात हे सनेच्या संग हे सनेच्या संग पडघम ठेका धरतोया सनेच्या संग पडघम ठेका धरतोया ठेका धरतोया सुरात रंगत भरतोया ठेका धरतोया सुरात रंगत भरतोया अव श्रावण महिन्याचं होऊन पक्षी उडू आकाशी ढगा ढगातून नाचूया उई, श्रावण महिन्यात चोचीमध्ये चोच घालून अमृतात वेचूया उई, श्रावण महिन्यात ओढ्याचं पाणी